ना रे ना राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण अभिमाना भितरे नागवलो अभिमाना भितरे नागवलो अभिमाना भितरे
झाला शिळे झाले अन्न वेळ झाला शिळे झाले वाढवेळ झाला शिळे झाले अन्न वेळ झाला शिळे झाले तटस्थ ब्राह्मण बैसले ब्राह्मण बैसले ब्राह्मण बैसले तुका म्हणे देवा तुमच्या सुकृपे म्हणे देवा तुमच्या सुकृते म्हणे देवा तुमच्या सुकृपे म्हणे देवा तुमच्या सुकृपे आणि न त्वरित मोरयाशी आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी देव म्हणती तुका या एवढी काहीची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी देव म्हणती तुका या एवढी काहीची थोरी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो अभिमानाभितरी नागवलो अभिमानाभितरी नागवलो टाळी 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 टा टा हा बार घुमा बार घुमा देवा गणपति से आना चिंतामणि देवा गणपति से चिंतामणि देवा गणपति से आना चिंतामणि देवा गणपति से चिंतामणि देवा गणपति सियाणा चिंतामणि देवा गणपति सियाणा चिंतामणि देवा गणपति सियाणा चिंतामणि देवा गणपति सियाणा करवावे भोजन तुझे पात्र करवावे भोजन तुझे पात्र देव म्हणते एवढी कैसी थोरी देव म्हणती तुका एवढी कैसी थोरी देवा म्हणती तुकया एवढे कैची थोर देवा म्हणती तुकया एवढी कैची थोर करवावे भोजन तुझे पात्र करवावे भोजन तुझे पात्री देव म्हणती तो गया एवढी कैची थोरी देव म्हणते तो गया एवढी कैची थोरी देव म्हणती तू कया एवढी कैची थोरी देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी अभिमान भितर नागवलो अभिमान भितर नागवलो अभिमान
भितर नागवल अभिमान भितर अभिमान भितर नागवल हा
विठ्ठल 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 मेन आवाज द्यायचा गेन ट्रबल शार्प मशीन मधून मेन कडक हॅलो चारी बॉक्स मधून द्या समोरच्या रिटर्न बाहेर खूप इकडे पंख्यामुळे जरा आवाज हे होईना ठिकाण आहे दोन बंद करता येतील का पुढचे राम चिंतामणी देवा गणपतीशे आना करवावे भोजना दुजे पात्री देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो वाड वेळ झाला शिळे झाली अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ती देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणीन त्वरित मोरयाशी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो विडाल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून गणपती बाप्पाला भोजनासाठी निमंत्रित करतात विडाल गणेश उत्सवाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ आयोजित हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ दत्तनगर उमरी बाळापूर आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता विडल कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टीवाले मातोर्ग पितोर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान पहारीकरी हितचिंतक झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद शेवेला प्रारंभ विडल हो आजच्या कीर्तनाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं असे महाराष्ट्रातील आगळं वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रभूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबांच्या विशेष प्रेमातून आग्रहातून सेवा माझ्याकडे आला डायरेक्ट इंदोरीकर महाराजांचा फोन आला आणि म्हणले माऊली माझ्या घरचा कार्यक्रम आहे तुम्हाला तारीख काही करून ॲडजस्ट करावी लागेल आणि आपल्या परिसरावर आपल्या भागावर आणि हे प्रेम करणारे व्यक्तिमत्व संपूर्ण भारत देशाने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे अशा महाराजांच्या विशेष प्रेमातून बाबांच्या आग्रहातून ही शिव माझ्याकडे आलेली आहे फोनच्या माध्यमातून वेळोवेळी संपर्कात राहणारे संगीत विशारद आमचे परमार्थच किरण महाराज शेट्टी असतील ही सर्वच मंडळी वेळोवेळी ज्यांनी संपर्क साधला असे आमचे आदरणीय ताते असतील ही सर्वच मंडळी सर्व संयोजक आयोजक नियोजक या कार्यक्रमाला आमचे लहानपणीचे परमार्थच नाही आमचे मस्के भाऊ तेही उपस्थित आहेत तांबे महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी मृदुंगाचार्य हर्षद महाराजांची विशेष उपस्थित आहे माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आमचे मारुती महाराज त्यांची उपस्थिती हार्मोनियम वादक सुंदर आहेत गायनाचार्य हरिभक्त परायण
शिवनाथ महाराज असतील, आमच्यासोबत आलेले सोमनाथ महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे जगन्नाथ महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती, आणि निलेश महाराज आदी करून विनेकरे असतील, तुळस घेऊन उभा राहणारे आमच्या माऊली असतील, कॅमेरामन असतील, चोपदार बी मस्त आहेत, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, चांगले वजनदार चोपदार आहे, छत्रपतींच्या मावळ्यावनी चोपदार असतील, सर्वच मंडळी, अन्नदाते असतील, सगळ्यांच्या याचे नाव नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा गणपती बाप्पांच्या जीवनातील एक विशेष प्रसंगाचं चिंतन करणारा आजचा अभंग आहे. गणपती बाप्पांचा उत्सव आहे, त्या निमित्तानं गणपती बाप्पांचं चिंतन व्हावं या हेतूनं हा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. मुळात गणेशी देवता अशी आहे, देव पंचायतनामध्ये शंकराचार्यांनी 5 देवांची रचना केली. इको थोडा कमी करा बोलताना, गायन करताना बोलताना थोडा कमी ठेवा इको फक्त, बाकी काय ना, बाकी आवाज छान आहे. देव पंचायतनात 1 नंबरला गणपती, 2 नंबरला भगवान शिवजी, 3 नंबरला विष्णू. करा आणखी खूप थोडा कमी, वरचा आवाज जास्त आहे का थोडा? हा, थोडा बोंग्यांचा कमी करा, बॉक्सचा वाढवा म्हणजे डबल येणार नाही. गोड आवाज आहे, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. कारण सिस्टीम म्हणजे प्राणच आहे सगळ्या कार्यक्रमाचा, त्यांनी अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम केलाय, तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला भगवान शिवजी, 3 नंबरला विष्णू, 4 नंबरला सूर्यदेव, 5 नंबरला आदिमाया शक्ती. ऐका, 1 नंबरला गणपती, 2 नंबरला महादेव, म्हणजे पोरापेक्षा बापापेक्षा पोराचा नंबर अगोदर आहे, म्हणून त्यांना आदिदेव म्हटलं जातं. मग सगळ्यात आधीची देवता गणपती आहे असं शंकराचार्याने सांगितलं. शंकराचार्यानेच काय काय प्रश्न केला, गणपती सगळ्यात आधीचा, मग महादेवाच्या लग्नात गणपती होता का? लोक काय प्रश्न करते त्याचा नियम नाही, तर त्याचं उत्तर आहे का, महादेवांच्या लग्नात सुद्धा गणपती बाप्पा होते. कसं काय? पार्वतीनं निर्माण केलेला गणपती वेगळा आणि ओंकार स्वरूप रूप असणारा गणपती बाप्पा वेगळा. हे विश्वनिर्मितीपासून गणपती बाप्पाचं स्वरूप आहे, ते ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशो. हे ओंकार स्वरूप असणारे गणपती बाप्पा अधिष्ठान कालापासून या जगामध्ये आहेत, म्हणून ते आदिदेवता म्हणून त्यांच्या सगळं संपूर्ण जग त्यांच्या पुढे नतमस्तक होतं. अशा गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत, कान मोठे, सोंड वाकडी, पोट मोठं. आता डोळे बारीक का, कान मोठे का, सोंड वाकडी का, पोट मोठं का? विडवलं का डोळे बारीक? आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देते हे बघण्यासाठी सूक्ष्म नजर, म्हणून डोळे बारीक. सीसीटीव्ही, कोण त्रास देते बा आपल्या मंडळाला, कारण चांगल्या कामाला संकट जास्त आहेत बरं का. आता हे मंडळालाच माहिती, हे एवढं सप्ताह करणं गणपतीच्या पुढे एवढं सोपं नाही. आणि गणपतीच्या पुढे सप्ताह करण्यासाठी फक्त पैसा असून जमत नाही, त्याला वाघाचं काळेज असावं लागतं. हे कुणाचंही काम नाही. हे मंडळ सात्विक आहे. वाजवा टाळ्या जरा जोरात, हाना काना काना. अरे टाळ्याला काय टोल ना काय का, तुमचे जेवणच याच झालेत इथं का, भाषेत फॉल्ट आहे का काय? म्हणजे असं मोकळं बसा बरं, जरा प्रसन्न, सगळे हे काढले जरा असं तुमच्याकडे बघून आम्हाला बी थोडं सांगू वाटलं पाहिजे, असं जरा प्रसन्न बसा जरा. विडलं देव पंचायतांमध्ये 1 नंबरला गणपती बाप्पा, त्यांचे डोळे का बारीक? सूक्ष्म नजर. आपल्या भक्ताला कोण कोण त्रास आहे? कान मोठे का? किती गणपती बाप्पांची आराधना चालू आहे सध्या महाराष्ट्रात आणि बाहेर देशात, काय सांगता. चौकात चौकात गणपती, घराघरात गणपती, गावागावात गणपती. मग इतक्या गणपती बाप्पांच्या भक्ताने केलेलं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव जमन का? तेवढी स्तुती ऐकून घ्यायला कान सुद्धा असे वजनदार पाहिजेत ना, म्हणून असे सुपासारखे कान आहेत, खपक्याच्या खपक्या. पोट मोठे कारण ब्रह्मांड पोटात साठवले. आणि सोंड वाकडी का आहे? जो सरळ वागेल त्याला गणपती बाप्पा सरळच फळ देणार, आणि जो वाकडा वागेल त्याला वाकडच फळ देणार, हे सांगण्यासाठी सोंड वाकडी. विडवलं यांना नमन केल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही. अगोदर ह्यांचं पूजन, वंदन, स्मरण, नमन, आणि मग कार्याला पाऊल टाकायचं, कामाची यशस्वी होणार. ह्यांना सोडून जर काम केलं तर अपयशच. कुणाला आला आहे का? मधु आणि कैटब नावाचे दैत्य मातले. सप्ते होऊन देण्या, दिंड्या होऊन देण्या, चांगल्या कामाला आडवं चालायचे, म्हणजे दैत्य सांगतोय बरं का. आणि मी तर म्हणतो पूर्वी तरी ठराविक दैत्य होते, आता घराघणी दैत्य झाले. ते दैत्यांची क्वालिटी बी लई वाढली आता. आणि
पृथ्वीला तुम्ही किती त्रास द्या तरी तिला काही वाटत नाही, पण अधर्म वाढला की तिला माणसाचं वज सहन होत नाही. ती डायरेक्ट विनंती करते, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगताती सांगताती सांगताती, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगताती सांगताती पृथ्वीवरील दैत्य मातले ते पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. स्वर गाराने सुरवर सांगताती. जगामध्ये आदर वाढलाय आणि सध्या सुद्धा देवाने अवतार घेण्यासारखीच परिस्थिती. काय खऱ्याला किंमत आहे का? खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खर्र खात गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाल्यानं टुळी. गरीबाचं मरणच आहे ना. या तरुण मुलांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटते. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना, मैना त्याच्या देहातूनच जाईना. आणि तो नका का देहातून जाईना, पण आईबापाची करू नको ना दाईना. कलियुगातला पोरगा आईबाबाकडे पाहण्या डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून, मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून, हुरडा देतो मिवणीला, बोंड बोंड देतो बहिणीला, बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे टिकावाच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4-10 मला, कवा आनंद होईल प्रभू रामाला विडाला. अशी परिस्थिती झाली आहे सध्या. आहे का ना, अधर्मच वाढलाय का खऱ्याला की काय झालं. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावानं मशीनच नेलं. म्हणजे नुसत्या लवाड्यात चालू आहेत म्हणा. काय सांगाव, भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्ससारख्या मशीन चौकात चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायच्या. त्या मशीनमधून प्लास्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय सप्त्याचे पंगत आहे का कोणी यान फुकाट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे. मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीन, हिथं एक तिथं एक तिथं एक. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली बुवा, आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनच्या अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. म्हणजे आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लई विचित्री माणसं आहेत आपली. त्याच्यामुळं अवघड परिस्थिती. नुसत्याला बाड्या. संगमनेरचा बाजार भरला. संगमनेरच्या बाजारात एक जण मासे मारायची पावडर एका बसली. तो 2 रुपयाला पुढे मासे मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे मासे. 2 रुपयाला मासे मारतात. मला औषध कसलं, मरणाचे लोक धावले, मरणाच्या पुड्या खापल्या. एक जण घरी गेलं, बायकोनाला औषध आणले, पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाभाड्यात चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाईने अभंग लिहिला, धुंद झाला तुझा दरबार, 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 विको झाला तुझा दरबार. टाळी वाजवा, टाळी टाळी. पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. स्वराज्याचा बहुमान वाढविला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला. टाळी टाळी. हो धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
दरबार. दरबार धुंद झालेला आहे सर, नुसता धुंद नाही, अंधा धुंद. आणि माणसं झाल्यात मध्ये धुंद, सगळे धुंदाधुंदीच चालू आहे. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? दारादारी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली त्याची गेली, हेव राहिला हेव कानला हेव वाकला हेव बोकला हेव थुकला गेली गेली आली, दरा दरा दारानं वडावडा. अरे काय धिंगाणा लावलाय, सगळा राडाच आहे हो, सगळे आस्थाव्यस्तच. एवढी एक जागा आहे की तवानं जीवनातले सगळे दुःख विसरू शकतो. कलियुगा माझे करावे कीर्तन. बाकी सगळीकडे आस्थाव्यस्त अस्थिरता या जगामध्ये. ऐका कलीचे महिमान मॉनिटर आवाज. असत्याशी रिलिजन पापात येते अनुमोदन करते हेळण संताची, अशी परिस्थिती सध्या झालेली. आदर वाढला की पृथ्वीने विनंती केली भगवान श्री विष्णू हे मधु कैटभ दैत्य मातले हाना म्हणले जरा ह्यांना दिवसाच. भगवान श्री विष्णू अनेक वर्ष मधु आणि कैटभ नावाच्या दैत्यांबरोबर भगवान श्री विष्णूने युद्ध केलं, पण युद्धामध्ये विजयच प्राप्त व्हायना. भगवान श्री विष्णू म्हणजे चांगल्या चांगल्याला चितपट केलं, पण हे कसं काय पाठ लागून देणार? नेमका प्रॉब्लेम काय? भगवान शिवजींना फोन केला, म्हणले असं कसं काय होतं? भगवान शिवजी म्हणले युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी गणपती बाप्पांना नमन केलं होतं का? अरे म्हणले गडबडीत राहून गेलं, डायरेक्ट तलवार घेऊनच लढाई गेलो. म्हणजे तसं जमत नाही म्हणले, आधी इकडं सेवा करा मग मेवा मिळेल. भगवान श्री विष्णूने युद्ध स्टॉप केलं, स्थगित, आणि एका टेकडीवर तप केलं. ऐका, भगवान श्री विष्णूनं गणपती बाप्पाची आराधना केली आणि त्या टेकडीवर गणपती बाप्पा प्रसन्न झाले. भगवान श्री विष्णूला युद्धाच्या बाबतीतली सिद्धी प्राप्त झाली. त्या गावचं नाव सिद्धटेक, अष्टविनायपैकी एक. तिथं अजूनही गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि श्री विष्णूचं सुद्धा मंदिर आहे. त्याचं मूळ नाव सिद्धी टेकडी, म्हणजे सिद्धी मिळालेली टेकडी. त्याचा अपभ्रंश झाला सिद्धटेक. सांगण्याचा उद्देश भगवान श्री विष्णूला सुद्धा यांना नमन करावं लागलं, तवा कार्यामध्ये विजय प्राप्त झाला. अशी अधिकार संपन्न देवता विडल. आणि अशा गणपती बाप्पाचे फार मोठे भक्त होऊन गेले. त्यांचं नाव चिंतामणी देव. आजच्या अभंगाचा जो पहिला शब्द नाही चिंतामणी देवा, हा शब्द गणपती बाप्पांचे जे भक्त आहेत त्यांना उच्चारलेला शब्द आहे. अभंगाची रचना नीट आहे का? चिंतामणी देव म्हणजे चिंचवड, सध्याचं पिंपरी चिंचवड पुण्यात अजूनही त्यांचा वाडा आहे चिंचवडमध्ये. फार मोठे गणेश भक्त आणि तुकोबारांच्या समकालीन ते. आणि तुकोबार आहे पांडुरंगाचे भक्त. तुकोबारांची कीर्ती बी आकाशाला भेटली, कारण हरिभक्ताला काही किल्पा फिल्पा व्हायरल करायची गरज नाही, युट्यूबला चॅनलला कीर्तन टाकायची गरज नाही. त्यांची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने चालत असते. वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे, वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे, वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे, वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे. जय हनुमान. वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे, वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे, राम. वारे हाती माप झाले सजनाचे चाले सजनाचे. जय हनुमान. कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुखाचे नारायण. ताली ताली. कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वारे हाती माप झाले सजनाचे, गणपती बाप्पा. सज्जनाचे सज्जनाचे वाऱ्या हाती माप. वाऱ्याच्या वेगाने त्यांची कीर्ती. त्यांना काही हाताने सांग कार्ड वाटायची काही गरज आहे संतांना. चिंतामणी देवांच्या कानापर्यंत कीर्ती गेली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचं शिष्यत्व पत्करलं तुकोबाराय कसले महात्मे असतील व. तुकोबाराने निमंत्रण दिलं म्हणजे आमच्या घरी जेवण कराया. कुणी? चिंतामणी देव, गणपती बाप्पाचे फार मोठे भक्त. कारण पूर्वी काय आहे, 2 संतांचं 2 साधूंचं जमत होतं, आता तसं राहिलं नाही. तर 2 महाराजांचं जमत नाही. एक महाराज म्हणतो त्याला काय येतंय, दुसरा म्हणतो तो काय लायकीच आहे ना, त्याचं सगळं आम्हाला माहिती आहे. लोक म्हणतात दोन्ही मूर्ख आहे, चला डाब्या प्यायला. लोक आमच्या पुढची, तर आमच्यातल्याने बी नीट राहिलं पाहिजेत. लोक आपल्याला देव मानतात, म्हणले आपलं पाऊल कुठं पडतंय, आपण काय करतोय. ही आमच्यातल्याने लय सोन्याचे दिवस आहेत, फक्त जरा बजून खा. विडल विडल. 2 साधू मध्ये भेद नाही.
चिंतामणी देऊन तुकोबरा यांची भेट झाली. चिंचवडच्या वाड्यामध्ये चिंतामणी देवांची पूजा आवरली. संत महंत रती जपी तपी महानुभाव ऋषी मुनी वारकरी राजेशाही राजघराण्यातले काही माणसं असे रती महारती लोकांना निमंत्रण दिलेली स्नेहभोजनाचा कार्यक्रम चिंतामणी देवाने आयोजित केलेला. तुकोबरा आहे त्यांच्या शेजारी चिंतामणी देव बसले. चिंतामणी देवाने ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. तुकोबरामध्ये थांबा, काय झालं? मी पांडुरंगाचा भक्त, तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात आणि आपण जीवापेक्षा देवावर जास्त प्रेम करतो आणि देवाला सोडून आपण जेवण करणं हे भक्ताच्या यादीमध्ये हे भक्ताच्या लक्षणामध्ये बसत नाही. मी पांडुरंगाचा भक्त, मी पांडुरंगाला जेवायला बोलवतो, तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात, तुम्ही गणपतीला जेवायला बोलवा. अभंगाच्या पहिल्या चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आना, करावे भोजन तुझ्या पाते. चिंतामणी देवा गणपतीची आना, करवावे भोजन तुझ्या पाते, करवावे भोजन पहिल्या चरणामध्ये तुकोबराय चिंतामणी देवांना विनंती करतात. चिंतामणी देवा गणपतीशी आना, करवावे भोजना दुजे पात्री. देवा तुम्ही दुसऱ्या पात्रावर बसा आणि हे पात्र गणपती बाप्पासाठी मोकळं कारण गणपती बाप्पाला बोलवा. आता हे बोल नका, शांत. लहान लई चित्रे असतात, मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराज पडले गपकून बोलतात ते काहीतरी. या कीर्तनात काला करच मी बोलू नको, ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवले, म्हणलं मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचारते, मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती, मला नाही येते. मला किती सोपं आहे, बिडी. आता ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बापाने बी मुला देखता व्यसन करून नाही ना, बापच पोराला बिडी पिटून आणणार होते. बिडी इजले परत पेटाय कोणाला जायचंय? पोराला ते इजूनच देत नाही ना, ते येताना झटका हानी देतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळे? हे सध्या हे अशीच परिस्थिती झाली ना. त्याच्यामुळे अगोदर आपण नीट राहायचं. नुसत्या जुन्या पिढीने म्हणायचं तरुण पिढी बिघडली, तरुण. आणि आपण मंदिरात दनादन पत्या खेळायच्या आणि पोरांना नावं ठेवायच्या. अगोदर आपण काय वागतोय, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान. एकदा हुईतलं पोरं घेतलं, माझ्या पुढं गुटखा खात होतो. मी म्हणलं कोणाला भेटतो का नाही? ते म्हणा बापाला भेट नाही तर तुम्हाला भेटायचा काही संबंध आहे. आणि माझ्या पुढंच गुटखा असतो. तेवढ्यात बापाला त्याने अशा गुटक्याच्या मुठी दाबल्या, मागं लपिवल्या. म्हणलं का बेत नव्हता का बिहाला? मागं का लपिवला? बिहलं म्हणून नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून लपिवला. याला म्हणायचं शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घुमटी. काय आपणच नीट नसेल तर मुलांकडून काय अपेक्षा? अरे बापाचं जीवन असं असावं, मुलाला दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरजच पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श आहे, असं जीवन बापाचं पाहिजे. माय बाप हा हे जय हो जय हो.
सुदामा त्याचा वंश मुक्तीचा द्यावा, त्याचा वंश मुक्तीचा द्यावा. हे मोठा यज्ञ हरले बाबा मोठा यज्ञ हरले बाबा. टाळी टाळी टाळी. मोठा यज्ञ हरले बाबा मोठा यज्ञ पुण्य हरले बाबा. मोठे हरले बाबा. हरले बाबा. मोठा यज्ञ हरले बाबा हरले बाबा. बाप सुद्धा भाग्यवान असावा, जगे आईसा बाप व्हावा आवाज, त्याचा वंशमुक्ती सजावा, असं बापाचं जीवन असावं, तर ही पुढची पिढी आदर्श घडणारे मायबाप. ताटावर बसल्या तुकोबाऱ्यामध्ये गणपतीला जेवायला बोलवा. आता खरं सांगायचं, जेव्हा बसल्या देवाला आणायचं एवढं सोपे का? जिंदगी गेली आपले गंध उगाता उगाता सपनात याय नाही, डायरेक्ट देव आणा म्हणजे चिंता म्हणे देवाला धरून घाम सुटला म्हणले, असं जमत नसतं. आता त्यांनी बी विनंती केली, पण गणपती बाप्पा का आले नाहीत? त्यांना सुद्धा मी माझ्यासारखा भक्तच दुसरा कोणी नाही असा जरा अहंकार झाला होता. आणि ते म्हणले असं जमत नसतं, इतक्या अर्जंटमध्ये देव येत नसतो, ताटावर बसल्यावर कुठं देव येत असतो का? ह्याच्या अगोदर तुमच्याकडे काय पुरावा आहे का? जेव्हा बसल्यावर कुणी देवाला आणलंय का? तुकोबाराय म्हणले आहे पुरावा. तुकोबाराय म्हणले चिंतामणी देवा, जेव्हा बसल्यावर सुद्धा देव येऊ शकतो, फक्त सेवा त्या लेवलची पाहिजे. कुणी आणलंय? 5 पांडवांची कथा आहे का? 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरलं, घासमुखात घालण्यात द्रौपदी पळत आली. म्हणले थांबा, काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. हिचा भाऊ कोण? देव, भगवान श्रीकृष्ण. माझा भाव आलाच पाहिजे, कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. हां, त्यांचे इतकं भावप्रेम त्यांचंच. मालकाला वाटतं मालकीनेचं माझे असले प्रेम आहे, तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर असतं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवऱ्याच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, ना काय गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडाय मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तेव्हा? रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाचं घायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, आणि तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघा कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते ते. आणि बहीण भावाचं प्रेम सुद्धा आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावाला कोर्टात खिची ती. बहीण भावाचं प्रेम टिकवा. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. भावाला राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला तर बहीण पुढे आली, मिथ्या कल्पना मागे सरान ताटी उघडा. हे ज्ञानोबारान मुक्ताबाईने जगाला बहीण भावाचं प्रेम शिकवलंय. आणि म्हणून सरकारने आता योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता? आला ना? हा, त्याच्यामुळे चेहरे सगळे असे टवटवीत आहेत चांगले. फक्त फुकाटचं पाहिजे, फुकाटचं. हा, तुम्ही तरी काय सोप्यात का 3-3 घेऊन बसलाय तर. पण नोकरदाराच्या बायकांना आता धावत येते ते, त्यांना मिळाना ना, कारण त्यांचं ते त्यांना मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचा लय दीडमध्ये जीव गुतलाय. लाडकी बहीण चांगली याच नाही, फक्त शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. लाडकी बहीण, लाडका भाऊ. मला एक, मी या सरकारवर टीका करतो यातला काही विषय नाही. ह्या बी सरकारचा अनुभव घेतला आणि ह्याच्या आधीचा बी घेतला. सगळी एकाच माळाचं म्हणे तर आपलं कुणी वाले नाही. सगळे सारखेच असते, तर त्यांना फक्त त्यांचा माल दाबायचा असतो, गरीबाचं कुणी वाली नसतं. पण सगळंच जर फुकट द्यायला लागलं तर माणसं विनाशाकडे जाय. मोठ्या शास्त्रज्ञांचं एक मत आहे, सगळंच जर माणसाला फुकट, माणसं काम करत्यान का नाही? मिळानात माणसं कामाला. ही अशी परिस्थिती झाली. 1,500 रुपये आता लाडक्या भावाला काहीतरी 10,000 आहे, ती जर 10 आलं मग तर मिलीच माणसं, कुठं विशेष नाही. आणि 6,000 वर ते वर्षाला परत येतात. शेतकऱ्याचं वेगळं, रेशन फुकट. म्हणजे सगळं जर फुकट मिळावं, सगळ्या त्यांच्याच चुकायचं असं नाही. आपली सुद्धा अशी मानसिकता ही चुकीची सगळं. अरे माझी ते एक विनंती, शेतकऱ्याला तुम्ही 6,000 पगार देऊ नका, पण शेतकऱ्याच्या मालाला फक्त योग्य भाव द्या. आम्हाला गरजच नाही बाकीची. कर्ज माफी सुद्धा देऊ नका, फक्त आम्हाला हमी भाव द्या. माफी नको, काय माफी? आम्ही लई श्रीमंत, आम्ही तुम्हाला इकत घेऊ. शेतकरी सोपा आहे का काय? कर्ज माफी देऊ नका, कर्ज काढण्याची वेळ त्याच्यावर येऊन देऊ नका. भाषा कळती का बघा? कर्ज माफीची गरज नाही, पण ती वेळ काय येते त्याच्यावर. हे आपली धोरणं काय, कोणत्या योजना कुठं राबव हे बी कळलं पाहिजे मायबाप. अशी सगळी आस्थाव्यस्तता झालेली मायबाप. आणि आपल्याला तर फक्त फुकटचं गावले होतं, मग काय आपण मेलोच. मरायला लागल्या होत्या बाया परत फॉर्म भरूस तूर. लाडकी बहीण नवऱ्याला खाऊन द्यायना, पिऊन द्यायना, झोपून द्यायना. लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू जास्ती तू ये घरी. त्याला बी वाटतं तेवढंच प्यायला फिला होतं ना आपल्याला.
तुला 1.5 कुठं महिन्याला पुरत, तुला 1.5 दिवसाला पुरा ना. तेवढा त्यांना वाटते आधार. सांगण्याचा उद्देश बहीण भावाचं प्रेम टिकवा. द्रौपदी म्हणली माझा भाऊ आला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण ताटावर बसले. धर्मराज म्हणले मला नाही जमणार. अर्जुन म्हणला माझा विषय संपला. नकुल सहदेव म्हणले तुमच्याला येणार ना, आमची काय कथा. खरं म्हणले करा जेवाय सुरुवात. नाही म्हणली भाऊ आला पाहिजे. 4 जण नापास. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. हा ती डोक्यामध्ये आऊट होतं. ती काही कोणाला मोजित नव्हतं. त्याचे रगिलपणा होता, ताकद होती, पहिलवान गडी होता. त्याला काय कोणाला जे हरी घालायचं काम आहे ते स्वयंभू होता मायबाप. हा हत्तीच्या शेपटाला धरलं आणि त्याने मजेने हत्ती असा धरला आणि असा वडला तर हत्ती रिटर्न आला होता. फिरवला आणि वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह फेकल्या तिथं गेता. मग काय ताकद असेल भीमात. भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हात चकल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आल्यात का हाताचं भीम. हा आताच्या तरुण मुलाला कुठं पटत आहे आईच्याच. एक जण भीम जेवायला बसला कलियुगातला. जेवता जेवता आईवरच रागवला. आई कळत नाही असली भाजी केली, इतकी पातळ भाजी, वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही, चपात्या जाड केलं, भात कच्चा ठेवला, तुझ्या हाताला स्वयंपाकाला अजिबात चव नाही, परत स्वयंपाक बनायचा नाही, माझ्याशी गाठे. आई म्हणली बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने केली. असं होय आणि मग मस्त की पातळच आहे पण टेस्ट छान आहे, तुला बुटाने हाणला पाहिजे. हा आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणले की तुझी आईस्क्रीम होती. एवढा फरक म्हणल्या कवा बी मला ताकती यायच्या विठाला. कुठं ताकद तरी राहिली तरुण मुलांना. काय मावळे होते. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी तर कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आच्या पोरानं ऊस तुटा नाही. ऊस धरला तरी कणत येत. एकाने गुडघ्या उसणला त्याची वाटी सरकली खटका. तू जगतोच कशाला. कांदा फुटाना, ऊस तुटाना, कागद फाटाना, गोणी लोटाना. काय ताकदी राहिल्यात का तरुण मुलांना. काय ताकद होते हनुमंत्रांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डेअरिंग करण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपकीतून आपल्याला याडेवणे करायला ग. हे वाघ असा झाला. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणा हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. जाग्या बोका केला. दाढी जाळे मिशे राहिले असते का. धडाधडाच पेटल्या. गाव बिजाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य मन येतो का. काय ताकद होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसेन दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का. आता बाटली. पहिल्यापासून बाटली तर मग मरेपर्यंत बाटलीच फक्त टॉपनाच चेंज. लहानपणी दुधाची मोठं झाले मोठी. काय ते दुधाची बाटली तोंडात कोंबाची पोरगं झोळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं. व्हॉट्सअप खेळत ती पोरगे एकटंच नुसतं झोळीत करतं पत्र्याकडे बघत. त्याला कळा ना मम्मी कुणीकडे गेली. पोरं बी बघा पहिल्यासारखी गुटकुटीत राहून त्यांची डोकी मडक्यावणे झाले तर हातपायच्या काड्या झाले तर कंबर दबले ते ढिरीत फुगले ते वाकडे तिकडीच झाले तर येड्या बाबळीवणी पोर. नाका तमाल सगळ्या ढिरी भात ढिरी चोळलं तर आई त्याच्याकडे बघून म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली. वाघीन आणि पती देव. वाघ तो 24 तास पिऊन चढल्यावर कुठे येत गांधावाली. मग तुला पिल्यावर माळकरी दिसत येत का. काय वाघन वाघाची पिलं कुठं. लहान मुलाला आईच्या पदराला खेळा भेटत आहे का. आईच्या मांडीव त्याला प्रेमाची उभं आहे का काय का काय. सगळं अवघड झाले. खेड्यापाड्याने तरी धर्म टिकून शहरात पुरं वाटोळ झाल्यावर परवा पुण्यात कीर्तन होत्या गणपतीच्या पुढं. आणि पुरुष मंडळींच्या विभागात एक बारकं पोरगं त्याच्या पप्पाच्या मांडीव बसलो होतं. मोठमोठीने रडत होतं. मी त्याच्या बापाला मला होते किती रडते त्याला त्याच्या मम्मीकडे दे ना. तेव्हा मला मीच मम्मी या. जीन पॅन्ट टी शर्ट बॉबकट हेडफोन गॉगल. मला काय माहिती मम्मी का पप्पा. अरे कोण कोणाची कपडे घालतय बुवा. अरे म्हणजे काय मर्यादा लक्ष्मण रेषा आचारसंहिता काय आहे का नाही माणसाच्या जीवा. उगा
मग तुम्हाला तुमची कपडे पुराणात का काय बा? तुम्ही पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बा? एक वाक्य सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता माऊल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. हे पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. या पुणे मुंबईकडे गेल्यावर काय लोकांनी एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. हे फार महत्वाचं वाक्य. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही, त्यांना त्यांचा टिकवायचा पडल्यात. आणि आपल्यात फक्त निष्ठावान नाहीत, आपल्याला आपलं गोड लागत नाही, नाही त्यांचे विचार आपल्यावर लादून घ्यायचे, नाही त्या संस्कृती आपल्यावर आत्मसात करायच्या आणि त्यानुसार अनुकरण करायचं. म्हणून आपलं वाट दुसरा धर्म नाही, आपण निष्ठावान नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. विढवलं त्याच्यामुळे लहानपणी ते पोरण मोठं झाल्या मोठी बाटली नाही, मोठ्या बाटलीच नागल्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेता हरिपाठ बंद करतं, बंद करा हरिपाठ. हा 2 म्हाताडे पारावर बसले, एक मला होय र 10 रुपयाला खोकला जातो करा, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली आणि तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव वेगळे, हे घालीव वेगळे. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा, व्यसन करू नका. माझी तरुण मुलांना विनंती, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय बेटन गुटखा खाल्ला तोंड पोटन, 10 रुपयाला लेवर पोटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा, नाही तर सुरुवातीला पासून ताडी तुमची ओळख त्या नाडी, दारोज लावताना गोडी, इकव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावण्या त्या दारूला काडी, धरण्यानुमा तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. हा व्यसनाच्या हरिधून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वारकऱ्यात बसून हरिपाठ वाचन. एक स्पष्ट वाक्य सांगतो, 8 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या सप्त्यामध्ये महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा गणपती बाप्पाचा उत्सव आहे. अपने फल का नाम गरज कर मुंह में भी जाती है, अपने फल का नाम गरज मुंह में भी जाती है. अपने फल का नाम गरज कर मुंह में भी जाती है, अपने फल का नाम गरज कर मुंह में भी जाती है. आपल्याच खिशातला पैसा ना आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ आहे? निर्व्यसनी जीवन जगा. कीर्तने किती ऐकले, सप्ते किती केले, ह्याला किंमत नाही. माणसात बदल किती झाला बा. इतकी महाराज आरडोरडो मिली तरी आपल्यात बदल होत नाही. मग नेमकं आमचं चुकत आहे का, तुम्ही म्हणावं घ्याय नाही, ही विचार करण्याची गोष्ट नाही. मी तर म्हणतो कीर्तन कमी ऐका. कीर्तन बिलही झाले तर जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, पूजेला कीर्तन, बड्डेला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, नुसती कीर्तनच. आम्ही जेम झालो आरडोर देऊन, तुम्ही पियाक झाले टेटस ठेवू. बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरं पटलंय. व्यसन करणं वाईट आहे, नाही खायचे आपल्याला तंबाखू. मंडपात आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेलं की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळता गप्पा. हे ले लांबून लांबून महाराज येतात बो, लय आराडत्यात रे मुरुस्तूर. गावकऱ्याने बी आवंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणले तर. तंबाखू वारी र निवडते ती आम्हाला कीर्तन संपल्यावर. आणि ते आजचं तर लय बारीक पिल्लू होतं भाऊ, पण लय झोपकिवलं रे गावाला. दुसरा म्हणला, त्यांनी सांगितल्याने व्यसन करू नका. गप सांगतच असत्यात, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचा नको म्हणावं घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा,
माझे दंडवत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे परिवर्तन होण्यासाठी हा धर्ममंडप आहे. शरीर संपदा कमा भीमदादा वजनदार हे तर आपला विषय चाललाय. भीमाला विचारलं तुम्ही आणता का देवाला? ते मला आणतो वेळ 2 मिनिटात. अर्जुन म्हणला ग बस माझा वशाला असून लिंक लागा ना. तो लागला ए गप ना तुला आणतो म्हणलं ना. भावा भावा तर झोपायला लागला. धर्मराज म्हणे अर्जुन ग बस झपकी ना आपल्याला ती पंचवार्षिक जवळ आली. ते जर फुटलं फिटलं पुढच्या पार्टीत गेलं तर पडन आपण. कसा का असा ना पण आपलाही सांभाळून घे. ही मोठा भावा असा पाहिजे त्याला बाकीच्याला हँडल करतात. मोठाच दारू पितोय भावा भावा तरी कुठं मी राहिलाय तेव्हा. आता आणतो मी देवाला. भीम बाहेर आला. हातात गदा घेतली. गर 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 छान दिशेने गदा वर फेकली. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं. गदेच्या खाली उभा राहा. डोक्यात आपटून घेणार होता गदा. प्राण त्यागच करतो म्हणला. आता तुका म्हणे प्राण करा देवाशी आणि डोळे झाकून भगवंताचा धावा केला. देवा तुला यावं लागल. आता जर तू आला नाही तुझं देव पण संपलं माझं भक्त पण संपलं. भावाला शब्द दिला नाही. भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागल. आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं. खटकून गदा जर डोक्यात पडले भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. पण गदा डोक्यात पडणार हाके सरशी उडीन घालून या स्तंभ पुढे वरच्या वर देवानं गदा झिल्ली. आणि भीमा अरे बिघडलास का काय तू डोक्यात पडली असते मग. भीम म्हणला एवढा येडाय काय. आधी मतदान केले म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकाट कोण जट घ्यायला मोकळे. आम्हाला विश्वास आहे. विश्वास तो करी स्वामीवरी अर्जाची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. काय त्या भीमाचा थाटा आधीच तर ते फुगीर होतं ना. आता तर देवाला आणलं मोजीनाच कोणाला. त्याच गदेने टोचवायचं दिसन त्याला. सारखा बाजूला मी देवाला आणलं. तुकोबाराने चिंतामणी देवांना हा पुरावा दिला महाभारतातला. जेवायच बसले होते का नाही 5 पांडव. भीमदादाने आणलं का नाही देवाला. मग ते कृष्णाचे भक्त होते त्यांनी कृष्णाला आणलं. मी पांडुरंगाचा भक्त मी पांडुरंगाला आणतो. तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त तुम्ही गणपती बाप्पाला जेवायला बोलवा. या विषयावर चिंतामणी देवाने आपलं काय म्हणणं प्रगट केलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तो कया एवढी कैसी थोरी. देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी थोरी. अभिमान भितरी नागवलो. अभिमान भितरी नागवलो. अभिमान भितरी नागवलो. अभिमान भितरी नागवलो. तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी थोरी. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये चिंतामणी देव काय म्हणतात. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी. अभिमाना भितरी नागवलो.
तुकोबऱ्या म्हणतात तुम्ही बाप्पाला बोलवा. तेव्हा चिंतामणी देवाने आपलं म्हणणं प्रगट केलं. आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही का? अभिमाना भितरी नागवलो. ते थोरवी ते महत्व तो अधिकार आता आम्हाला राहिलेला नाही, कारण आम्हाला अहंकार झालेला आहे. आणि ज्याला अहंकार झाला त्याचा विषय संपला. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. ज्ञानोबऱ्यास सांगतात मांडी घाला मांडी घाला. नवल अहंकाराची गोटी विशेष ज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या जोंबे कंटे नाना संकटे नाचवेते. म्हणून तर नामदेवराने मागणी केली अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. हा अहंकार तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा नको. वाकाला शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. नको नको मान नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान नको नको मला नको नको मला अभिमान नको नको मला नको नको मला अभिमान. हा सोड मे तो पण तोची सुखे सोड मे तो पण तोची सुखे हरी मुखे गाता हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखे गाता हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखी गाता हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखी गाता हरी मुखी गाता हर बली चिंता हर बली चिंता हरी मुखी गाता हर बली चिंता. नको नको मान नको अभिमान. आणि मान नको अभिमान नको. आणि सोडी मी तू पण तोच सुखी. कोण सुखी बुवा? ज्याला अहंकार नाही तोच सुखी. नाथ महाराजांचा हरिपाठ जाग्यावर झटकाय. नम्रतेनं राह. लोक म्हणते शिकला तेव टिकला. अहो जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे, फक्त वाकाय शिका. जय हरे जय हरे. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. उलट जास्त काम केल्या लवकर पडत. ही लोक चित्रित लोकाला काय म्हण भीम लोकाला फक्त मला किंमत द्या, मला चांगलं म्हणा, तेच लोकांनी ओळखायचं. नुसतं गोड बोलायचं वा 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 वा. लोक म्हणतात भारी माणूस आहे, किती इतक्या मोठा घरचा माणूस आणि माझ्या खांद्यावर हात टाकतो. लोकाला काय लागतं? साधं राहायचं फक्त लोकांच्या सारखं. आणि त्याच्यामुळे वा काय शिका. नम्रता फार महत्वाची. तुकोबारांनी सांगितलं बघा नंबर लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा मुंगी साख रेचा रवा मुंगी साख ही को द्या रेचा रवा लहानपण दे गा देवा मुंगी साख रेचा रवा आई राम लहानपण देगा देवा मुंगी साखर. मुंगी होऊन साखर खायची. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या. एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. तर मुंगी कुठे दिल्लीला जात असते का? बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या ह्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी मुंग्यांची गडबड सुरू झाली आता. आणि मुंगी म्हणणे दिल्लीला. तर दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. ग बस म्हणले. आथरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उचलली जीभ लावली त्याला झपकू काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली. ए उमरी वाळापूर. आपल्या गावातून एकदा दिल्लीला चाललं, त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथं गेल्या त्या मुंगीने हितल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणली पुरावा आले का नाही संसद भवनात. मग ही मुंगी म्हणली तू दिल्लीला कसं काय गेली? दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्यात. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का? बघा आणखी जरा तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा. माझे लहान व्हा. 99 रुपये मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. वाकाला शिका. महापुरे झाडे जाते ते लवाळे. महापुरात मोठ्याले खोडाचे झाडे कडाकड मोडून पडतात, पण लवाळे वाचतात कारण ते वागतात. वाकाला शिका. नम्रता. ज्ञानोबा यांची एक ओवी बघा.
मनोनी थोरपण पर्रा सांडीजे उत्पत्ती अवघी विसरीजे जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझे. अख्ख्या जगाला जो धाकटा झाला ना लहानपण तो आई. आणि एक कुठं नम्रता घ्यायची आणि किती घ्यायची ह्याला बी मर्यादा आहे. जो कायमच हात जोडतो तो बी धूर्त असतो, हे बी लक्षात ठेवा. नम्रता असावी पण किती असावी त्याला सुद्धा लक्ष्मण रेषा आहे. आणि सगळ्यांनाच नम्रता ठेवून बी जमत नसतं, त्याला 2 अंग आहेत. आपल्या गळ्यातला टाळ आहे पण जवानांच्या हातात बंदूक आहे म्हणून आपल्या गळ्यातला टाळ सुरक्षित आहे. तिथं बंदूकच पाहिजे आणि इथं टाळच पाहिजे. तिथं गन लावून जमन का? पुढून रिव्हॉल्वर घेऊन आले तर AK-47 आणि त्यांच्या पुढं रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी. अरे तिथं तुला गोळ्यात झाडावं लागतं ना. तसं नसतं. नम्रता कुठं, वीर रस कुठं, ह्याच्या सुद्धा शास्त्र आहे ना. तर नाथाळाच्या माती आणू काठी, तिथं सुद्धा काठी वगैरे सांगितलीच ना तुकोबाने. पण जीवनात प्रेमानं जग जिंकायचं, या दोन्हीचा समन्वय ज्याला साधता आला तो आयुष्यात यशस्वी विठ्ठल. अंगार झाल्यामुळे आम्ही नागावला गेलोय, उघडे पडलो. आता आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही. आम्ही हका मारतोय पण गणपती बाप्पा येत नाहीत. अभिमाना भितरी नागवलो देव म्हणते तुकया एवढी घ्यायची थोरी. आता ते महत्व ती थोरवी राहिलेली नाही. आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही. गणपती बाप्पा मग कसे आले, राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ आपण भजनानंतर पाहू. हाताने टाळी, मुखाने नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. डब्बा रकुमाई विठोबा रकुमाई वाजवा. हा माझा टाळ 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 वाजवा जोरात. फक्त मृदंग. हा टाळी टाळ टाळलेच बारकेत मृदंग टाळी मृदंग टाळी मृदंग. चिंतामणी मस्त टाळ आवाज येला बरं का सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं, गुलाबाच्या फुलावानी दिसायला लागली. हा नाही तर परत सूर्यफुलावानी माना टाकल्या होत्या काय काय सुरुवातीला. टाळ्या वाजल्या प्रसन्न झाली माणसं आणि टाळ्या वाजवून आरोग्य सुद्धा निरोगी राहते. मग वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने टाळ्याचं महत्त्व फार विशेष आहे. आणि हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि धर्म टिकवला माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी, ज्यांचं या मंडळाला नाव आहे धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ. ऐका, धर्मवीर ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा नाही. असं कधी कोण म्हणलं का धर्मवीर शिवाजी महाराज नाही. त्या पदवीवर शिक्का संभाजी महाराजांनी लावलाय. धर्मवीर संभाजी महाराज. दुश्मन म्हणतो संभाव, वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले तेवढे मला दान देऊन टाक, तुला जीवनदान. बापाने कमवले संपत्ती दुश्मनांना मागे दे, तळपायची आग मस्त सगळी मुठी आवल्या, डोळे लाल बुंद. अय राजन, अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही, याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. आणि आता फुटाने पार्टी बदलतात. आताच काय नाही काढलं, निष्ठा शब्द सुद्धा आरशात बघून सध्या डसा डसा रडतोय, कारण लोकांनी निष्ठाच ठेवली नाही, पूर्ण मातीत घातली. पण निष्ठा बघाव माझ्या मावळ्यांकडून. छत्रपतींच्या का मावळ्याचा लढता लढता कोपरामध्ये इको कमी ठेवा, कोपरामध्ये हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराज भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये गेले. मावळा डसा डसा रडायला लागला. छत्रपती म्हणतात रडू नको, लवकर बरा होशील, आणि बरा झाला की तुला सैन्यामध्ये दाखल करून. राजे हात मोडला म्हणून रडत नाही,
महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना मी मुजरा करू शकत नाही म्हणून डोळ्यातनं पाणी येते. काय प्रेम असेल. जग निर्माण झाल्यापासून आतापर्यंत एकच काळ असा की जिथं माणसं आवडीनं मरायला तयार होती त्या काळाचं नाव शिवशाही. छत्रपतीने एखादी मोहीम काढली की लगेच तानाजी पुढायचा. राजे ही जबाबदारी माझ्यावर टाका. तानाजी पुढायला की बाजी म्हणायचं ए अरे काय आम्हाला नंबर आहे का नाही. दरवेळेस तूच जातो का. तोपर्यंत यसाजी म्हणायचा दोघं थांबा मी जातो. मरायला माणसं आवडीनं तयार होत होती त्या काळाचं नाव शिवशाही. विडवलं हो त्या छत्रपतींवर संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी केले. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टी व्ही पाहता पाहता. पोरगा घालतो लाता ती म्हणते चला माझा माथान काय करू आता जा दिंडीत. आता काय करते. संस्कार महत्वाचे आहेत. कसे घडलेत राजे. माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाली 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 टाल चला चला हा. जिथं आनंदाने नांदत होती पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म सर्व जाती धर्म केला राजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर राजा. राजा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं आहे. भारतासारखे संस्कृत नाही शब्दच कसा आहे भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का. असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की जय आई म्हणतोय. पण या देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणा. ऐका सैन्य कसं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान जपानकडून. धूर्तपणा अमेरिकेकडून. कपटीपणा इंग्लंडकडून. सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं. तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं. संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी. आणि या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र. हा देश कसा आहे. पवित्र ते गुळ पावन पवित्र ते गुळ पावन तो देश. पवित्र ते गुळ पावन तो देश. पवित्र ते गुळ पावन तो देश. पवित्र गुळ पावन तो देश. पवित्र गुळ पावन तो देश. पवित्र गुळ पावन तो देश. पावन तो देश. पवित्र ते गुळ 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 पावन तो. पवित्र गुळ पावन तो देश. पवित्र ते गुळ पावन तो देश. पवित्र ते गुळ पावन तो देश. हर चेताच जन्म घे. हर चेताच जन्म घे. हर चेताच जन्म घे. हर चेताच जन्म घे. कर्म कर्म नारायण कर्म कर्म गंगा नारायण. कर्म कर्म नारायण कर्म धर्म गंगा नारायण. बसणारी म्हणते आणि का धावते तेव्हा एकमेकाच्या अंगावर.
धावणं नाही, याला लय घासावी लागती. आज गाणारे वाजवणारे वजनदार आहेत म्हणून हे रंग देवता, नाही तर एवढं सोपं नाही याचं आली. तालन स्वरण लयन रिदमन जाग्यावर जाईन एखादा असले टचित. ही जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. फक्त तुझ्या नादाने माझं विसरलं. पण तू नाही शिकला बाळा, तू घरी जा नाही तर मी येडा होईन तुझ्या नादाला लागला. गुरुजींनी शिष्य काढून दिले. त्यांनी तो पिटीचा भाता फोडला, पाकवादाची शाई पडली, येण्याच्या खोट्या उपासल्या, टाळात बोट गहून घेतली. तू कोणत्याच काम, तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम गॅस रे. तरी बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून घेतले. गायन वादन सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरेचे दास जन्मे. हा देश पवित्र आहे, कुळ पवित्र आहे, महाराष्ट्र पवित्र आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये गणपतीच्या पुढं आपण गणेशोत्सवात सप्ताह करतोय. मुळात गणपती पुढं सगळे कीर्तनच आहे. हेच आपल्या मंडळाची फार मोठी क्रांती. ती किती 13 वर्ष ना, 13 वर्षापासूनची ही परंपरा आहे. नाही तर गणपती पुढं काय काय कार्यक्रम असतात आपल्याला सगळ्याला माहिती. गणपती स्वरा पुरा वैतागला काय काय मंडळांना. फुल टेन्शन मध्ये मंडळ तरी कुठं सुद्धा राहिले ते. पिऊन आरती, तेच्या खाली पत्त्या, गणपतीच्या सोंड्यात बिड्या ठेवायच्या. गणपती म्हणतो मी नदीत उडी हाणतो बजावून, कवा 10वा दिवस उगावतोय. ह्या मूर्खांमध्ये मला नको, मला येडं करून टाकलं. नाही नाही तसली गाणी लावायची. माणसाला ऐक वाटत नाही असली गाणी. देव कसा ऐकन बरं? गणपती म्हणून तरी असल्या मंडळात गणपतीने दम काढलाय. नाही तर बाकीच्या देवाची टाप नाही रे असल्या मूर्ख माणसांमध्ये राहायची. मंडळं तरी काय सुतात राहिल्यात का? लेजर शोन, डिजेन, ट्रॅफिकन, काही धिंगाणा कसले मूर्खावणी. आपल्या सणांचा आपण खूप विडंबन करतोय. मग बरं आपली मर्यादा आपली ही सांगाव तरी कवर, लोकांनी ऐकाव तरी कवर. मला तर काहीच कळा नाही बाबा. किती मिले महाराज सांगू पण कवे लोक बदलायचे हेच कळा नाही. सोमनाथ महाराजांनी गोड प्रमाण दिलं. वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती कानी कवर वाई तरी बी ऐकानच इथं. तू का म्हणे मेलो सांगता अशी परिस्थिती झाली माय बाप. ज्याचे त्याला कळलं पाहिजे. मी तर तुम्हाला खरंच सांगतो, कधीच आजपर्यंत लोकांना सांगितलं नाही की माळा घाला. काय म्हणजे आम्ही सांगायचं तुम्ही इतके बुद्धू आहेत का? खरं सांगा बरं. तुम्हाला बांध करायचं सांगावं लागत नाही, दुधात पाणी वतायचं सांगावं लागत नाही, शेजाऱ्याचा ऊस निघाला रस्त्यावर पाणी सोडायचं सांगावं लागत नाही, लोकांच्या मोटरी रेट ढकला, केबला हाणता, टाटर चोरता, म्हणजे बाकीचे उद्योग तुम्हाला आपान माळाच घाला हे कसं काय सांगावं लागतंय बो. ज्याला ज्याचं कल्याण करायचं ते चढ घालीन आपोले आपण करा सोडवून आम्ही सांगायचं. तुम्हाला म्हणजे बाकीचे दुष्कर्म करताना बरं तिथं तुमची बुद्धी चलते, चांगल्या कामाला बरं तुम्हाला चार्जिंग करावं लागते. काय सांगायची गरज आहे? इतके बुद्धू आहेत का तुम्ही? आम्ही सांगायचं तुम्ही माळा घाला, गंध लावा, वारी करा, मग तुम्ही करायचे. इतके येडेत का तुम्ही? तुम्ही लय उघळून प्यालाय महाराज. सांगायचीच गरज नाही. ज्याला ज्याला कल्याण ज्याचं घुवा वाटत असेल तो चटमाळा घालीन. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. त्याच्या आधीच काय? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काय. क्रोधी अविश्वासी. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काय. अरे लय जुतलं रे आता. म्हणजे संतांनी बरं का जेव्हा रागीट आहे ना अविश्वासी त्याला बोध काय कळत असतो का? त्याला किती सांगितलं तरी तेव्हा काय बदलत असतो का? कोण? अविश्वासी माणूस, घातकी. हा आणि मग
त्यांना लय बडबड करण्यात मजा नाही, व्यर्थ आपली वाचा. आणि एक सांग, माणसं बदलायला अख्खं कीर्तन कधीच कामाला येत नाही. एक शब्द, एक क्लिक लय झाली हो. हे 2 तासाचं कीर्तनाने माणसं नसते सुधारते. एक शब्द असा मनाला लागला पाहिजे, खाड दिशेने परिवर्तन, साधू बोध झाला. एका शब्दाचा बोध असतो, बोध लय नसतो ढिगाराभर. एक शब्द, एक वाक्य मनाला असं चाटून गेलं पाहिजे, अशी बंदुकीची गोळी घासल्यावानी, आणि त्याच्यात माणसाचं परिवर्तन आहे. अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलत नसते. विठ्ठल गणपतीचं इतकं हल्ला लावल्या त्याच्यावर आपला विषय निघाला. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. असल्या मंडळांना का उपदेश त्यांना सांगून. पण तुमचं मंडळ चांगलं आहे मायबाप. महाराष्ट्रात आदर्श घ्यावा असं आपलं हे संभाजीराजे मित्र मंडळ आहे, ज्यांनी गणपती पुढं मागा भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. नाशे कार्यक्रम करण्यासाठी थाप मारा. माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. टाळ धरा, टाळ टाळ. चलो चलो. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर राहून, त्याची वाट बाहेर राहून, त्याची वाट बाहेर राहून, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर राहून, त्याची वाट बाहेर राहून, भाग्यवंत घरी भजन पूजन. चला चला. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. जाई त्याला भाग्यवान माणसं असावी लागतात, तर असा कार्यक्रम होत असतो. आपलं हे सर्व तरुण मित्रमंडळ अत्यंत गोड आणि भाग्यवान आहे. म्हणून गणपती बाप्पांच्या पुढे हा सात्विक उत्सव आणि खऱ्या अर्थानं अशी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या विचाराची परंपरा जपणारी हे खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे आहेत. म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाविषयी प्रेमभाव ठेवा, व्यसनापासून दूर राहा, तुमच्या मनगटाची धमक जरा जगाला दाखवा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले, मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. पुरींच्या आयला आले मार्केट. पुरींच्या आयला जेवढं मार्केट आहे दुधाला सुद्धा नाही. तर डायरेक्ट सांगतात आमची मुली कोणाला द्यायची नाही, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी. आणि बायका कोणाला मिळाल, बोमण्यात फिरणार आणि थोबाडात मावा ढाब्यावर जातो, 10 रुपये तो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद, गावात कोणचा मॅटर झालं तरी तुझंच नाव पुढे येतं. ही तो लायकी तो गावात कमीवली, कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे बा. डॉक्टरला बायको मिळाला घडलं का कधी, PSला बायको मिळाला आली का टीव्हीला बातमी. बायका कोणाला मिळाल, बोमण्यात फिरणार, थोबाडात मावा ढाब्यावर जायचं, 10 रुपयाची, आई संग भांडणं, कोण दिन मायबाप असल्या मूर्ख पोरांना. त्याच्यामुळे सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, बघितला का तो. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात, म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा. क्वालिटी कमवा आणि काहीच नाही करता आला तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिला, बाकीचे पर्याय मेले तुमच्यासाठी. आता माळण बुका, ह्या माळण बुक्याच्या जर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली ह्या लॉकडाऊनच्या नंतर 3 वर्षात, माळण बुक्याच्या ताकदीवर. एक जण असंच बोंबलेत फिरत माझ्याकडे, महाराज लग्नात जमना. मला मी जमितो. हां काय करावं लागेल. मला कपाळाला बुकान गळ्यात माळ. तो मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का, कारण त्याचं वय 35 झालं होतं. ते मला कवर वाट बघायची, माळकरी झाल्यावर भेटत असेल तर. ते मला वारकरी का होईना आपण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळकरी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ, त्याने बारीक मण्याची माळ आणि मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टप्पऱ्या मण्याच्या माळा. एवढालच म्हणे कचाकच म्हणे हाडक्याला रुतायचा, झोपताना मनाचा लय रुतत ये. मी म्हणलं लग्न, हा मग रुतून द्या रुतून द्या. बुका लावायचा बारीक, म्हणलं मोठा लावा आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गंधन बुक्कांटो पेन धोतर नेहरून असा पांढरा फेक बगळा बनवला. कुठे कीर्तन केलं मी पुढं तेव मागं, मी पुढं तेव मागं. काही दिवसांनी तीच पुढं मी महाग. लोक त्याच्यात पाय पडायची, महाराज महाराज. अरे म्हणलं खरंलं तर किंमतच नाही का.
आणि कीर्तन संपल्या लोक म्हणायचे अरे हे तर संघ आलेलं आहे. असून द्या, पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक आसन, आई बापाला जपित आसन, सांस्कारिक आसन, माळकरी दिसते, वारेकराच्या घरात आपली पोरगी सुखानं राहे ना, अर्धीच खाऊ द्या पण सुखानं खाऊ द्या, पोरग चांगले, पुरीला सुखा समाधाने नांदवीन, वारेकरच्या घरात आपले सकोबाई जनाबाई सारखी पोरगी राहीन, देऊन टाका पोरगीला. 10 पोरांची जमिवली, हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कुणाचं जमत नसल, ए उमरी बाळापूर, चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि आणखी एक वाक्य सांगतो, मुलीकडल्या बाजूलाही मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता मुलाचा बंगला बघू नका, तर चांगला बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. लग्न जमिताने 100 एकर जमीन ती जर पेतान निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. पण लग्न जमित अर्धाच एकर जमीन मुलगा जर जिद्दी निघाला तरी 25 एकर केल्या राहणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुलगी द्या, शेतकऱ्याचा असू द्या, गरीबाचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, पण ज्याला धर्म आचार विचारण मनगडातली जिद्द ज्याला प्रज्वलित करतात त्या अशा कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. नुसत्या मोठ्याच्याच घरात द्यायच्या हे डोक्यातनं काढून टाका. मुलाने सुद्धा त्या लिस्टमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. विडवलं आणि लग्न जमवताना सुद्धा माझं नेहमी गाठ पडले की ब्राह्मण काकाला सांगत असतो, काकांना माझी विनंतीच असते, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराची कुंडली जुळलेली जास्ती हो, त्याचं लय हाल होत्या दोघींच्या मध्ये. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलत, बायकोकडे गेलं की बायकोसारखंच बोलत. आईला म्हणतं तुझंच खरंय, बायकोला म्हणतं तुझंच खरंय, दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं. मरण का हो. आई म्हणते तुझ्या बायकोला काय कळत नाही, बायको म्हणते ह्याच्यासाठी हे दिवस दाखवायसाठी मला आणलंय का नांदवायला. बाहेर मित्राकडे गेलं तर ई प्यायला पैसे मागत यात, म्हणजे त्याला चौकडूनच मरण झालं. या त्या मुलांना सांगतो 3 वाक्य ध्यानात ठेवा. आई खुश, पत्नी खुश, बाप खुश. 3 वाक्य ऐका. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडे पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीला सांभाळताना व्यसनापासून दूर. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन, आणि ज्या गावात एकी त्या गावाचं तालुक्यात वजन. गाव छोटा असू द्या पण एकी असावी. आणि आणखी एक वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. धर्म कार्यामध्ये राजकारण आणू नका. हीच माणसं पुढं का तीच पुढं का, ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच नावं घेतली. हे तुझे जे वाद आहेत ना, तुझे हे वैयक्तिक वाद आहे. हे तर संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र. ही तुमचे वैयक्तिक तिकडे मिटवा परत. चहा पेता पेता इकडं नका येड्यावणी करू, गावाला त्रास देऊ. ही तर धर्मकार्य आपल्याला सगळ्याला मिळून टिकवायचं, ही परंपरा. ही तरुण मुलांच्या खांद्यावर हा धर्म आहे. तरुण मुलाने आनंद वाटला, बहुसंख्येनं तरुण मुलं या धर्मकार्यामध्ये सहभागी आहेत आणि यावेत. ही काळाची गरज आहे. यासाठी तर गणेश बाप्पाचा उत्सव आहे. 11 वाजत आले तरी अजून गणपती बाप्पा येईना. चिंतामणी देव म्हणले कधी येणार गणपती बाप्पा. तुकोबाराय म्हणले तुम्ही गणपती बाप्पाचे भक्तेत. म्हणले आम्ही काय सांगावं. म्हणले तुमचं तुम्ही बघावं, आता तुम्ही देवन भक्त, आम्ही कसं काय तुमच्यामध्ये डोकं लावा. मी आणतो पांडुरंगाला. चिंतामणी देव म्हणले अहो नाही मिळ लागत. तुकोबारा म्हणले कारण सांगू नका, ताटावर बसलेले ताट कळले तर अन्न शिळ होत चालले. 3ऱ्या चरणात वाडा वेळ झाला, शिळे झाले, जय हो जय हो. वाडा वेळ झाला, शिळे झाले, 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 वाडा वेळ झाला.
वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न अन्न शिळ होत चाललं म्हणले ताटा बसल्यावर दम निघतो का हो? खरं सांगा लोक ताट कळत बसणारी वैतागली म्हणते आणताय देवाला का करू सुरू बरं कवर दम काढा तटस्थ ब्राह्मण या शब्दाचा अर्थ सगळे संत महंत वारकरी सगळेच बसले ते तटस्थ बसलेत वाट बघते ते कधी देव येत नाही. मग चिंतामणी देव काय असतं काय काय माणसं जबाबदारी झटकायला हुशार असतात. चिंतामणी देव म्हणजे आता आपलं तर काही पोचा ना डायरेक्ट ते म्हणले तुको बरं मला नाही गणपती बाप्पा येत मग तुम्हाला येते का आणि तुमची खरी भक्ती तर तुम्हीच आणा म्हणजे बघा काय काय ना म्हणून तो नाही मला मग तू कर बरं जायचं पुढच्या ढकलून. आता पुढचं जर त्या पॉवरफुलने असं तर ती संकट ती झेलतंय ती पण दुसऱ्याला कसं शक्य तू कोबाऱ्या म्हणले मी गणपती बाप्पाला आणतो पण तुम्ही हारले कबूल करा लोक हात जोडतो मला काय गणपती बाप्पा येत नाहीत तुम्ही गणपती बाप्पाला बोलवा. ठीक आहे तू कोबारा म्हणले आता आपली गणपतीची बी काय ओळख नाही म्हणले बरं का पण आपला वशिला मोठा आहे. एकदरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती पांडुरंगाला फोन केला जय हरे बोला काय नाही म्हणजे चिंचवडला पंगत बसली चिंतामणी देऊ आम्ही आणि गणपती बाप्पाला भोजनासाठी इथं बोलवायचं काही करून अर्जंटमध्ये तुम्हाला शिटिंग लावावं लागेल. पांडुरंग परमात्मा अरे जरा अवघडचं म्हणजे का आपला गणपतीचा बाय काय कधी सामना झालेला नाही गणपतीची ओळख नाही पण त्यांच्या वडिलांसोबत दुसती आहे बो. वडील कोण महादेव आणि त्यांचा काय एवढं विशेष नाही म्हणजे ते रोज पहाटे 4 वाजता पंढरपुरात येतात काकडा कराय त्याच्यामुळे आमची रोजच बैठक आहे म्हणजे रंबाधिका नाचत उभ्या जोडवणे हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा रोज पहाटे 4 वाजता काशी विश्वनाथ पंढरपुरात आहेत बरं का महादेव काकड्याला रोज त्याच्यामुळे म्हणजे आमची रोजच बैठक आहे. तिकडून लिंक लावतो म्हणजे फोन कट करा मी वर फोन घुमवतो इकडे फोन कट डायरेक्ट कैलासात फोन जय हरे विठोबा पाटील पंढरपूरकर बोला बोला जय हरे काय काम काहीच नाही म्हणले काय झाले गणपती बाप्पाला चिंचवडला पंक्तीला पाठवायचंय म्हणले तेवढं तुम्हाला करावं लागेल. महादेवजी म्हणले गणपती माझाच पिल्लोय पण माझं ऐकत नाही कारण पहिल्या दिवशी ह्यांची हाणामारी झाली ना महादेवाची गणपतीची सगळ्याला माहिती ना ती म्हणले ते तवापासून जरा दात धरूनच आहे माझ्यावर जरा आणि बऱ्याच पिल्लांचं आणि बापांचं जमत नाही पण म्हणजे ती त्याच्या आईचं ऐकत आहे बघा मला आधी आईला खुश करावं लागेल आणि मग गणपतीकडे डोकं लावावं लागेल. देव म्हणले तुमचं तुम्ही घरगुती मॅटर कसं मिटवा पण आम्हाला बाप्पा पाहिजेत. बरं बरं बघतो म्हणजे जेवण करायला बसल्या ठेवा फोन. महादेव पार्वती बसले जेवाय महादेव म्हणले पार्वती भाजी लय सुंदर झाली आज. पार्वतीने ओळखलं काहीतरी काम आहे फुकाट वर्णन करा ह्या जाती एवढ्या सोप्यात होईत हे लय मुरलेली कंपनी आली. पार्वती म्हणली भाजीचा जाळ झाला काम बोला. महादेव म्हणले आता काय तो मुद्द्यालाच हात घातलाय म्हणल्यावर बोलतो काय म्हणे ते गणपती बाप्पाला पाठवायचंय ग ते जाय नाही म्हणे चिंतामणी हाका मारतात पण तुकोबारांकडून निमंत्रण आले. लगेच पार्वतीने गणपतीला हाक गणेश सोंड हलवीतच काय ग मम्मी का जाय ना बाळा तू चिंचवडला का जाय ना चिंतामणी देवाने तुकोबारांचा अपमान केलाय. म्हणजे कसं काय त्यांना मुळात अहंकार झालाय ही पहिली गोष्ट. दुसरा अपमान काय झालाय अभंगातले शब्द नीट ऐका. तुकोबाराय चिंतामणी देवांना बोलताना किती गोड बोलतात चिंतामणी देवा गणपतीशी तुम्ही देव आहे देवा गणपती बाप्पाला बोलवा आणि चिंतामणी देव तुकोबांना काय भाषा वापरतात नीट ऐका. देव मनती तुकया हे दुसरे चरण बरं का देव मनती अरे तुकया हा काय शब्द आहे का अरे जगद्गुरु यम त्यांचं नाव काढलं ते थर दिशेने अंगावर कळता येतो तुमची ही भाषा देव मनती तुकया ही बोलण्याची भाषा आहे का. गणपती बाप्पाने आईला विश्लेषण दिलं ही असे बोलते ते म्हणले ही लय ही प्रस्थापित ही जी पहिल्यापासून जी मोठीत नाही ही सोपी नसतात ही गरिबाची किंमत ठेवीत नाहीत आणि ही वारकरी विश्वातला माझा तुकोबारांसारखा रत्न छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतात आणि त्यांनाही म्हणतंय देव म्हणते तुकया ही शब्दाची भाषा आहे काय नाही जाणार म्हणले. बाळा तुकोबारांकडून निमंत्रण तुकोबाराय म्हणलं की गणपती बाप्पांचं अंतकरणच प्रफुल्लित का माझ्या तुकोबारांकडून लगेच उंदीर कुठे चल उंदिरासे जयाचे वाहन
माथा जडीत मुकुट पूर्ण गणपती बाप्पांचं वाहन उंदरे उंदरावर स्वारी सज्ज झाली आणि डायरेक्ट चिंचवडमध्ये आली. पायी घागऱ्या वाजती नाचता आला गणपती. गणपती बाप्पा आले पण तुकोबाने परत पांडुरंगाला विनंती केली, देवा गणपती बाप्पा आले पण तुम्हाला बी यावं लागेल ना, तुम्ही मध्यस्थीत ना, मधल्यांना बी किंमत असती ना मध्यस्थी. व्यवहार मालकाच्या मालकाला जरी झाला तरी यजनला 4% आहे सध्या. 4, 3, 2 ओळखीनुसार ते बी करतात कमी जास्त, पण ती ठरलेलंच असतंय ना, त्यांच्याशिवाय व्यवहार कसा सक्सेस होईल. तसं म्हणले खरं आहे का नाही तांब्या भाऊ, म्हणले तुम्ही मध्यस्थी दो, तुम्हाला सोडून यावर म्हणले परत काय अर्धा आलं कमी झालं तर आम्ही निस्तर रे मोकलीत काय या म्हणले. तुम्ही बी पांडुरंग परमात्म्याने गरोडा त्वरा झाली, गरोडा टाकेले मागे आणि डायरेक्ट चिंचवड. चिंतामणी देव गणपती बाप्पा पांडुरंग परमात्मा तुकोबारान बाकी वारकरी पंगत बसली. जेवता जेवता चिंतामणी देवाने प्रश्न केला तुकोबांना, कस काय गणपती बाप्पाला आणलं. तुकोबाराय म्हणले, मी आणलं, माझा मोठेपणा नाही, तुमची माझ्यावर कृपा झाली म्हणून शक्य झालं अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा तू माझ्या सुकृते, 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 तुका म्हणे देवा तू माझ्या सुकृते. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृपे किंवा सुकृते असे 2 पाठ आहेत. आणि न त्वरित मोरयाशी आणलं कुणी तुकोबारणी, पण काय सांगितलं, तुमची माझ्यावर कृपा झाली म्हणून हे शक्य झालं. हे साधूचा अंतकरण शेवटी मोठेपणा चिंतामणी देवांनाच देऊन टाकला. काय साधूचा अंतकरण असेल, तुमची माझ्यावर कृपा आहे म्हणून तर हे शक्य झालं. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडीलच माझे गुरु आहेत. त्यांच्या आशीर्वादानं हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि महाराष्ट्रात कीर्तने केली, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तने केली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जानेवारी महिन्यामध्ये दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. उभारिला ध्वज 3 लोकावरी आईशी चराचरी कीर्त ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये आपण एका जिल्ह्यातली माणसे, फक्त तुम्ही ह्या टोकाला आम्ही त्या टोकाला आहे. कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबार यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की सर्वांनी आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर, तेजपुंज ज्ञानोबा तुकोबार यांची मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळेत, हजारो झाडेत, 2 एकरचा परिसर, 5000 माणसं बसून एवढ्या कीर्तनासाठी सभा मंडप आणि एवढ्या कमी वयामध्ये 4 करोड रुपयाचं माऊली मंदिर बांधणारा महाराष्ट्रातला पहिलाच महाराज माऊली पठाडे. अभिमान नाही पण स्वाभिमान आहे आणि तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे. म्हणूनच हे सगळं या ठिकाणी ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. अशा ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, सर्व तरुण मित्रमंडळांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील 2 मिनिटं कृपा कोणी उठा जाणे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम 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 तुकाराम, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय माऊली.